पॉवर प्लेची फील्ड या ठिकाणी लागलेली आहे आणि पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे फिल्डर आपल्याला सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. मिड ऑन, फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंटचा फिल्डर सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. मिड ऑफ सर्कल मध्ये, कव्हर सर्कल मध्ये केवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, ते म्हणजे मैदानातले मोठी एरियाज ज्यांना टार्गेट केलंय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट सर्कलच्या बाहेर, बाकी फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑफ दिस मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे सर, मॅच थांबवायची आहे 1च मिनिट. या पहिल्या मॅच साठी दोन्ही टीमने लक्षात घ्यायचं आहे, आपला साइड ऑन अँगल जो आहे तो अजूनपर्यंत लागलेला नाही आहे कॅमेराचा, त्यामुळे जे ऑन फील्ड डिसिजन असतील ते या मॅच मध्ये ग्राह्य धरले जातील. जे रनआउटचे डिसिजन असतील किंवा वाईड गिव्हनचे डिसिजन असतील ते डिसिजन्स जे आहेत ते आता ऑन फील्ड वरती, आणि ओनर्स आणि कॅप्टन्सने नोट डाऊन करून घ्यायची ही सूचना. तर दरम्यान सुरुवात होतीये. गणपती बाप्पाचं नाव घेऊन या पहिल्या मॅचला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. नक्कीच गणपतीच्या नावाने शुभारंभ केलेला आहे. सत्कार्याची सुरुवात झाली आहे, या टुर्नामेंटची सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आहे, शॉर्ट थर्ड मॅनच्या हातात जाताना पाहायला मिळतोय. एक चांगली डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगल्या लेंथ वरती पिच केलेला बॉल, आणि बघा कशा प्रकारे ऍक्शन आहे या गोलंदाजाची. अगदी चांगल्या रीतीने त्या बॉलला रिलीज केलंय, आपल्या रिलीज पॉइंटला सांभाळलंय. हिट द डेक गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगली डिलिव्हरी, गुड लेंथवर पिच केला गेलेला चेंडू, चांगली उसळी घेतली आहे, चांगला बाउन्स आहे. मुंबईचे विकेट म्हटलं की लाल माती ही आली, आणि या लाल मातीवरती बाउन्स जो आहे तो अगदी सुंदर रीतीने प्राप्त होतो. विनंती असणार आहे, स्टेजवरती कोणत्याही खेळाडूने स्थानापन्न व्हायचं नाहीये. एलईडीचा जो स्टेज आहे त्यापासून थोडंसं लांब राहायचंय. यावेळेला सुद्धा फुलरलेनचा बॉल होता, त्याला डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलं, अगदी आपल्या फील्डला अनुसरून गोलंदाजी, आणि हे देखील एक गोलंदाजाचं कौशल्य मानलं जातं. कशा प्रकारे आपल्या फील्डला अनुसरून गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजाला कौशल्य यामध्ये प्राप्त आहे, आणि त्याचमुळे पायांवरती चेंडूला आदळलं, किती ताकद फलंदाजाच्या मनगटात आहे हे देखील टेस्ट केलं गेलं. कशा प्रकारे फ्लिक खेळला गेला बॅटर कडून याकडे सुद्धा पाहिलं गेलंय. दरम्यान तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चांगली उसळी, म्हटलं होतं लाल मातीचा विकेट आहे, आणि एक चांगला बाउन्स या विकेटवरती प्राप्त झालाय. त्याचमुळे एक चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून केली जाते. आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे चांगल्या रीतीने जाणतायत जय, आणि त्याचमुळे चांगली गोलंदाजी. यावेळेला यॉर्क केलं बॉलला. वाव, ग्रेट बॉलिंग बाय जय. अगदी अनएक्सपेक्टेड लाईन आणि लेंथचा प्रादुर्भाव या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल गुड लेंथवर होता, दुसरा बॉल थोडासा फुलर लेंथवर पायांवरती, तिसरा बॉल जर आपण पाहिलं तर एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला, आणि या चौथ्या बॉलवर अगदी अचंबित पाडलं. म्हणजे 4 व्हेरिएशन या 4 बॉलवरती आलेले आहेत. लाईन आणि लेंथचे व्हेरिएशन आहेत. अजूनपर्यंत गतीमध्ये कोणतंही व्हेरिएशन पाहायला मिळालं नाहीये. चातुर्यपूर्ण गोलंदाजी जय पुन्हा एकदा आपल्या रनअपवरती. 5वा बॉल यावेळेला घेऊन आले आहेत, पुल करण्याचा प्रयत्न, आणि शॉर्ट फाईन लेग वरती पकडला जाईल झेल. पहिला गडी होतोय बाद, पहिला झटका लागतोय बजाज मारुती या संघाला. फॅल्कन स्ट्राइक्स फॉर द फर्स्ट. पहिला गडी बाद, पहिला गडी तंबूच्या आत. संघाची धावसंख्या 2, पहिला झटका, पहिला गडी बाद. तीन धावांवरती या ठिकाणी पहिला गडी बाद झालेला आहे, आणि कशा प्रकारे आपल्या ट्रॅप मध्ये फसवलं बघा. मागचा चेंडू यॉर्कर आला होता, डॉट आला होता. यावेळेला फलंदाजानं एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशा प्रकारचा चेंडू येईल. थोडेसे शफल झाले, त्यांना फॉलो केलं गेलं, आणि शॉर्ट बॉलचा मारा केला. चांगला बाउन्स मिळाला, एका छातीच्या हाईट वरती तो चेंडू आला, आणि त्याला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट फाईन लेग वरती कॅच देऊन शॉर्ट फाईन लेगला क्लिअर करू शकले नाहीत बॅटर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला विनीत. आता आपल्याला पाहायला मिळत आहेत विनीत आणि साहिलची जोडी. हिरेन बाद होऊन माघारी परतले आहेत. नवीन बॅटर विनीत मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल, शेवटचा बॉल असणार आहे या ठिकाणी जयच्या षटकातला. चांगलं षटक आतापर्यंत डिलिव्हर केलंय विनीत. नवीन बॅटर यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न, आणि यावेळेला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात होत आहेत बाद.
2-2 for Jay. Vinith has to depart on his first delivery on Golden Duck. Vinith departs, and after completion of 1 over, Team Bajaj Maruti are 3 for loss of 2. Thank you. बघा पहिल्या षटकानंतर कशा प्रकारे स्थिती आणून ठेवली आहे बजाज मारुती या संघाची. शेवटच्या 2 चेंडूंवरती लगातारचे 2 गडी या ठिकाणी बाद केलेले आहेत. नक्कीच टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आनंद घेतोय, तो म्हणजे या चॅम्पियन्स लीगचा, मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025चा. आणि जर आपण पाहिलं तर कशा प्रकारे या ठिकाणी सेटअप केला गेला आहे, प्रत्येक अँगलला कव्हर करणारा कॅमेरा. टेनिस क्रिकेट लाईव्ह म्हणजेच संतोष नाणेकर हे नाव आपल्या मुखावर आल्याशिवाय राहत नाही, कारण संतोष नाणेकर यांनी नक्कीच टेनिस क्रिकेटचे दिवस बदलले. टेनिस क्रिकेट ज्या क्रिकेटला इतकं पाहिलं जायचं नाही, इतक्या मोठ्या लेवलवरती आणलं जायचं नाही, परंतु संतोष नाणेकर यांनी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून अशी काही जादू केली की या लाईव्हच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म प्राप्त झाला. आणि त्यानंतर हळूहळू इतकी प्रगती या टेनिस क्रिकेटमध्ये होत गेली की आज आपण पाहतो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL ही सुद्धा टेनिस बॉलची प्रीमियर लीग जी दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाण्यामध्ये खेळवली जाते. दरम्यान दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते दीपक सोलंकी दुसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक केवळ पॉवर प्लेचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आता फील्ड उघडली आहे आणि जय गोलंदाजी करून लगेचच लॉंग ऑनला फिल्डिंगला आलेत, परंतु काय सुंदर गोलंदाजी केली आहे जय यांनी. आपल्या गोलंदाजीवरती जी पकड आहे, आपल्या गोलंदाजीमध्ये पहिलं षटक कशा प्रकारे टाकलं जावं याचं उदाहरण सेट करताना. दरम्यान दुसरा चेंडू दीपक यांचा यावेळेला कट केलाय. गॅप मध्ये आहे चेंडू, किती दूरवर जाईल चेंडू, निघून जाईल सीमा पार. या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025चा पहिला चौकार. 4 धावांचा फटका या ठिकाणी आलाय. आखूट टप्प्याचा बॉल होता आणि साहिलच्या बॅटमधनं हा फटका आलाय. मिडल ऑफ द बॅट चांगला गॅपला भेदलाय. पहिला त्या ठिकाणी गॅप पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलाच गॅप आहे आणि त्या गॅपला फक्त भेदण्याचं काम केलं. गुड टायमिंग ऑन द शॉट. दरम्यान दीपक सोलंकी यांच्या ओव्हरमध्ये आलाय हा पहिला चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. दीपक पुन्हा एकदा आपल्या रनअपवर सज्ज होताना. चांगला फटका आलाय साहिलच्या बॅटमधनं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता, परंतु पायांवरती चेंडू आदळलाय. नक्कीच या ठिकाणी विशेष पारितोषिकांचं या ठिकाणी अनाउन्समेंट केली जाणार आहे. विशेष पारितोषिक असणार आहेत. जर कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक काढली तर त्याला विशेष पारितोषिक रोख असणार आहे. कोणत्याही फलंदाजाने 6 षटकार लगावले, 6 चौकार लगावले, त्यांना सुद्धा या ठिकाणी विशेष पारितोषिक असणार आहेत. अशा प्रकारे या रोख पारितोषिकांची या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली आहे. त्यामुळे काही गोलंदाजांची, काही फलंदाजांची ज्यांच्याकडे विशेष कसब आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी परीक्षा असणार आहे. त्यांची सुद्धा परीक्षा या ठिकाणी केली जाणार आहे. दरम्यान दीपक सोलंकी होत आहेत पुन्हा एकदा सज्ज. दीपक यावेळेला सुद्धा आखूट टप्प्याचा बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर गिविंग इट अ वाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड होता आणि गतीनं तो चेंडू बाहेरच्या दिशेनं निघून जात होता. त्याच्यामुळे यष्टीरक्षकाकडून चांगलं कलेक्शन झालंय. वाईट बॉल डबल डिजिट मध्ये स्कोर लाईन पोहोचायला मदत होणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरी लीगल डिलिव्हरीच्या शोधात यावेळेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने थोडासा वाईडिश खेळलेला फटका. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. चांगलं कलेक्शन आणि चांगला थ्रो. फॅल्कन हा संघ आतापर्यंत गोलंदाजीच्या बाबतीमध्ये चांगली कामगिरी करतोय, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो पहिल्याच षटकापासून ॲग्रेसिव्ह क्रिकेट हे खेळलं जातं, परंतु यावेळेला ॲग्रेशनला कुठेतरी ब्रेक लावला जातोय. जयच्या हरहुन्नरी गोलंदाजीनं ते काम केलंय आणि दीपक त्या गोलंदाजीला थोडंसं बॅक करताना पाहायला मिळाले, परंतु एक चौकार आतापर्यंत या षटकात आलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेला सुद्धा गॅप मध्ये प्लेस केलाय. फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय, परंतु फक्त चेस करत राहील कारण चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल या षटकातल्या दुसऱ्या चौकारासाठी.
टुवर्ड्स द फाईन लेग येतोय आणखीन एक चौकार. बघा कशा प्रकारे हा चौकार खेळलाय. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवले जात आहेत आपल्याला व्हिज्युअल्स. गॅपला कशा प्रकारे भेदलं जात आहे, डायमेन्शन्सला समजून जी फलंदाजी केली जाते, अगदी टेक्निकॅलिटीजला बॅटिंगच्या प्रॉपर समजून आपल्या फ्रंट फुटला जे आहे, फ्रंट फुटवरती चेंडूला खेळलं जात नाहीये, बॅकफुटला मागे घेऊन थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन स्वतःला पुश केलं जात आहे आणि आपल्या बॉडी पोझिशन मध्ये चेंज करून त्या चेंडूला मागे प्लेस केलं जात आहे. यावेळेला फुल टॉस होता, त्यावर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु झेल या ठिकाणी सुटलाय. चांगला या ठिकाणी प्रयत्नाला पूर्ण मार्क या ठिकाणी मिळतील. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. तर सर्व जे संघ मालक आहेत, 12ही टीमचे जे संघ मालक आहेत, सर्वांना विनंती असणार आहे की आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सर्व 12 संघ मालकांना आमची विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान दीपक पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. शेवटचा चेंडू घेऊन या षटकातला 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शेवटचा चेंडू आहे, यॉर्क केलाय त्या चेंडूला आणि डॉट बॉलनं आपलं षटक संपवलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम बजाज मारुती या संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16. 2 गडी बाद. आणि जर आता जय आले षटक हाताळायला तर नक्कीच ते हॅट्रिक वर असतील, कारण मागील षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूंवर त्यांनी विकेट घेतली होती. नक्कीच एक रंजक किस्सा जर आठवायचा झाला तर IPL सध्या सुरू आहे, इंडियन प्रीमियर लीग, आणि काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचे खूप नामी क्रिकेटर आहेत, ज्यांनी त्यांच्या काळामध्ये एक दहशत या क्रिकेट विश्वामध्ये माजवली होती त्यांच्या बॅटिंगनं, त्यांच्या बॉलिंगनं. आणि हेच खेळाडू ज्यावेळेला IPL खेळत होते आणि अशाच प्रकारची त्यांनी ज्यावेळेला हॅट्रिक घेतली, 5व्या-6व्या चेंडूवरती त्यांच्या विकेट आला आणि नंतरच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला जेव्हा विकेट आला तेव्हा त्यांच्या सुद्धा हे लक्षात राहिलं नव्हतं की त्यांनी हॅट्रिक घेतली आहे, आणि त्या मॅचमध्ये सुद्धा ते कधी सांगितलं गेलं नाही. दरम्यान तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर नयन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघा शफल वाईड आहे आणि आजकालच्या ट्रेंडिंग फलंदाजी आपण म्हणू शकतो की ज्याप्रमाणे आजकालचे ट्रेंड्स झाले आहेत की ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन त्या चेंडूला लाईन आणि लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाकडे सुद्धा तितकंच चांगलं चातुर्य. यावेळेला आणखीन एक चेंडू सुंदररित्या निघालाय, डॉट बॉल. बघा यावेळेला पेस ऑफ केला जातोय. नक्कीच लाल मातीच्या विकेटवरती एखादा चेंडू जर पेस ऑफ केला तर तितका तो उसळी घेत नाही, आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. जो बाउन्स फलंदाज एक्सपेक्ट करत होते त्या बाउन्सवरती चेंडू आला नाही, आणि यावेळेला मात्र गोलंदाजाचा विजय 2 चेंडूंवरती झालाय. नयन यांच्या गोलंदाजीमध्ये 2 चेंडू लगातारचे डॉट आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. नयन सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा आपल्या रनअप वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नयन. यावेळेला सुद्धा साहिल यांचा प्रयत्न झालाय, परंतु कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आलाय. 3ऱ्या विकेटचं या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतंय. 3रा गडी बाद होतोय टीम बजाज मारुती या संघाचा. साहिल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 16. 3रा झटका, 3 गडी बाद, टीम बजाज मारुती. पुढचा चेंडू यावेळेला घेऊन येत आहेत नवीन बॅटर ओम यांच्यासाठी. यावेळेला हलक्या हातांनी खेळलाय ओम यांनी. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. ऑफ द मार्क होताना पाहायला मिळतात आपल्याला ओम. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. केवळ 1 धाव आपल्या षटकात खर्च केली आहे आणि 1 गडी बाद गेलाय. 5वा चेंडू यावेळेला घेऊन येताना पाहायला मिळतात. गॅप मध्ये प्लेस केलाय शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरकडनं. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. यावेळेला एकच धाव घेतली. रनआउटची संधी यावेळेला प्राप्त झाली आणि आणखीन एका विकेटचं पतन.
यावेळेला बाद होऊन माघारी परतावं लागतंय ते म्हणजे समीर या ठिकाणी बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच बघा कशा प्रकारे कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली. पहिली धाव घेतली होती त्यावेळेला ओम यांचा स्पष्ट कॉल होता थांबण्याचा, परंतु समीर पुढे आले आणि त्याचमुळे यावेळेला बाद होऊन माघारी परतावं लागतंय समीर यांना. रनआउटच्या स्वरूपात समीर होत आहेत बाद. चौथा झटका लागतोय टीम बजाज मारुती या संघाला. संघाची धावसंख्या 17 आणि आता 4 गडी बाद. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता फॅल्कन या संघानं. ओम नवीन बॅटर मैदानाच्या आत आले. आता पुन्हा एकदा नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बाबू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. एकच धाव यावेळेला खेळली आहे. गोवर्धन या ठिकाणी येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. षटक या ठिकाणी संपतंय आणि या षटकात आले आहेत केवळ 2 धावा आणि 2 गडी या ठिकाणी बाद केले आहेत. वैयक्तिकरित्या एक संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 18. 4 गडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा कशा प्रकारे धावसंख्येला होणारा सामन्यातील दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. यापुढील होणारा सामना असणार आहे आजच्या दिवसातला दुसरा सामना असणार आहे रॅम्बो वर्सेस YBCC. दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असणार आहे दोन्ही संघांचे कर्णधार इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यापुढील होणारा सामना असणार आहे रॅम्बो वर्सेस YBCC. दोन्ही both the captains are requested to come at toss box in the innings break. 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. नाही तिकडे आले. एक रन चुकीचा घेतला. एक रन घेतला नाही मगाशी. दुसऱ्या रन लावला. सर्व संघ मालकांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका जरूर खेळलाय. किती धावा या फटक्यावरती प्राप्त होणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. 2 धावांचा फटका या ठिकाणी खेळलेला आहे आणि या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता 21 वरती येऊन पोहोचणार आहे. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. जय या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. हॅट्रिक बॉल होता परंतु 2 धावांचा फटका त्या चेंडूवरती आलाय. जय पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला फील्ड प्लेसमेंट सुद्धा मोठी आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये तो चेंडू नक्कीच पडताना पॉइंटचा फिल्डर, विकेट किपर आणि स्वतः बॉलर तिघही त्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळाले. झेल या ठिकाणी पूर्ण झालेला नाहीये आणि एकच धाव यावेळेला कंप्लीट झाली आहे. 22 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. 3.2 षटकांनंतर मोठे फटके जर आपण पाहिलं तर तितकेसे खेळले गेलेले नाहीयेत. 2 चौकार आतापर्यंत खेळले गेलेले आहेत बाउंड्रीजच्या स्वरूपात. एक बाउंड्री आली ती म्हणजे पॉइंटच्या दिशेने आलेला कटचा चौकार आणि एक जर पाहिलं तर पुलचा चौकार जो फाईन लेगच्या दिशेने आला. अन्यथा कोणताही मोठा फटका आतापर्यंत या मॅच मध्ये खेळला गेलेला नाहीये आणि बजाज मारुती या संघाला मात्र ही सूत्र पालटावी लागतील. गोवर्धन आणि ओम यांच्या जोडीला काहीतरी या ठिकाणी करून दाखवावं लागेल. यावेळेला सुद्धा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला पेस ऑन डिलिव्हरी अगदी अचूकरित्या जी एखाद्या पेसरची वॉर्मअप डिलिव्हरी असते अगदी जोरात गुड लेंथवर स्पॉट गेलेली हिट द डेक गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी जय राणे यांच्या माध्यमातून केली जाते. स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळाली. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. धावसंख्या 22 वरती अजूनही ठेपलेली आहे. 3.3 षटकांनंतर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामधला जय पुन्हा एकदा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत सज्ज. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि फील्डला बघा कशा प्रकारे परावर्तित केलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगला मात्र जय जागेवरून हलवलं जात नाहीये. मिड विकेटच्या फिल्डरला मात्र लॉंग ऑन मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. नक्कीच मिड ऑन सर्कल मध्ये नाहीये. मिड ऑन आणि डीप मिड विकेट मधल्या गॅपला भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटचा देखील गॅप मोठा आहे. शॉट कुठे खेळला जाणार. शफल तर झाले आहेत बॅटर परंतु शॉट खेळण्यामध्ये अजूनपर्यंत असमर्थ. एकच धाव घेतली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरने चांगलं चेस केलं त्या चेंडूला. केवळ एक
धावसंख्या 5 चेंडूंनंतर 27 वर येऊन पोहोचली. 3.5 षटकांनंतर धावसंख्या 27. शेवटचा चेंडू आहे जय यांच्या स्पेल मधला. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न झालाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर तर आहे, एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. षटक या ठिकाणी संपलंय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर बजाज मारुती या संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 28. 4 गडी बाद आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स. बजाज मारुती आर 28 फॉर 4. सर्व संघ मालकांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. जे मुख्य व्यासपीठ आपलं बांधलं गेले समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, जे मैदानामध्ये प्रवेश केल्या जे व्यासपीठ या ठिकाणी बांधण्यात आलंय तिकडे येऊन सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. सर्व संघ मालकांना विनंती असणार आहे, आपला गुणगौरव हा केला गेला पाहिजे, कारण या स्पर्धेमध्ये आपलं योगदान देणं, आपल्या संघाला पाठबळ देणं हे सर्वात मोठं काम केलं जातं, ते म्हणजे संघ मालकांच्या माध्यमातून. आणि या संघ मालकांच्या माध्यमातूनच खेळाडूंना पाठिंबा दिला जातो. त्यामुळे सर्व संघ मालकांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला थोडीशी घाई करायची आहे. शेवटचं षटक आहे, 5वं षटक. आपल्याला 25 मिनिटं देण्यात आलेली आहेत, तर 5 मिनिटं एका षटकासाठी विनंती असणार आहे. चला लवकरात लवकर थोडीशी घाई करायची आहे. जीतू आलेत गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. जीतू लेफ्ट आर्म बॉलर आहेत. यावेळेला नो बॉल पहिलाच आहे. ओव्हरस्टेपिंग या ठिकाणी पकडलं गेलंय कदाचित अंपायर कडून, आणि या नो बॉल वरती चौकार आलाय. चकचा नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, आणि या चकच्या नो बॉल मुळे आता गोलंदाज जो आहे तो संपूर्ण स्पर्धेकरिता बाद म्हणून ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे जीतू यापुढे एकही बॉल गोलंदाजी करणार नाहीयेत. चकचा नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे, आणि या चकच्या नो बॉल मुळे जीतू आता पूर्ण टुर्नामेंट साठी बॅन झालेत. पूर्ण स्पर्धेकरिता बॅन या गोलंदाजांना या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघा नो बॉल वर चौकार आलाय, आणि हा रिवॉर्ड किती महागात पडणार आहे, कारण या शेवटच्या षटकांमध्ये येणाऱ्या धावा असतात ना, त्या बऱ्याच महागात पडतात. आपण बरेचसे असे सामने पाहिलेत ज्यामध्ये काही शेवटच्या धावांनी तेहतीस धावा धावफलकावर झाल्यात. बघा एकही चेंडू आता आला नाही, आणि 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर अजूनही 6 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे, आणि गोलंदाजी मार्क वरती आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे, सिद्धेश पवार. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय, आणि 2 धावा यावेळेला प्राप्त होणार आहेत. 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. या 2 धावांनी धावफलक 35 वरती येऊन पोहोचतोय. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉल यावेळेला समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 35 वरती आली आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 चेंडू अजूनही लिगल डिलिव्हर होणं शिल्लक आहे. ऋषभ आपल्याला विनंती असणार आहे की कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. ऋषभ यावेळेला सुद्धा
डीप केला गेलेला चेंडू, नक्कीच डीप केलाय त्या चेंडूला, ज्याला आपण म्हणतो लोअर फुल टॉस, ज्याला खेळणं, ज्याला पिक करणं फार मुश्किलीचं असतं. आणि बघा तेच केलंय, आतमध्ये आणलंय चेंडूला, वळण दिलंय, ऑफ कट केलंय. सुंदर गोलंदाजी यावेळेला केली जाते, ती म्हणजे सिद्धेश यांच्या माध्यमातून अचूकरित्या. यावेळेला सुद्धा डीप केलेला चेंडू आणि यावेळेला विकेटचं होत आहे पतन. माघारी परतावं स्टंपिंगच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत बॅटर ओम होत आहेत बाद. आणि संघाची आता धावसंख्या येऊन पोहोचते, ती म्हणजे 35. 5 गडी बाद. 5 गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बजाज मारुती या संघाचे. अर्धा संघ आता पवेलियनच्या आत, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर चला, यापुढील होणारा सामना असणार आहे रॅम्बो विरुद्ध YBCC. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स तयार राहायचे टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे सहसमालोचक सुपेश सर, यांच्या माध्यमातून केला जाईल टॉस. यापुढील होणारा सामना असणार आहे YBCC वर्सेस रॅम्बो. बोथ द कॅप्टन्स आर रिक्वेस्टेड टू वॉक टुवर्ड्स द टॉस बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच टॉस. सुरुवात होते पुन्हा एकदा शेवटच्या षटकाला. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सिद्धेश पवार पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. आखोट टप्प्याचा बॉल पुल केलाय त्या चेंडूला आणि यावेळेला फेन्स क्लिअर करेल का? One bounce into the fence, gone for 4. 4 it is. Short of length ball, picks it well and delivers it towards the deep square leg for 4 runs. Hello. And after completion of 4.5, team Bajaj Maruti are 39 for 5. Last delivery to go, and they are adjusting with their field. Deep square leg is coming in, and fine leg is going behind at the deep. Last ball of the innings, शेवटचा बॉल, आखरी गेंद यावेळेला येताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सिद्धेश, फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला पायांवरती आदळलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर उभे होते, त्यामुळे इम्पॅक्ट आउटसाइड असणार आहे. यावेळेला एकच धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर लेगबाईची ही शेवटची धाव होती आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम बजाज मारुती 40 ॲट लॉस ऑफ 5. 41 धावांचं लक्ष असणार आहे, ते म्हणजे टीम फॅल्कन या संघाकडे. तर आपण भेटूया दुसऱ्या डावामध्ये, तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू सुपेश सर फॉर द नेक्स्ट मॅच टॉस YBCC वर्सेस रॅम्बो. थँक्यू. तर नक्कीच आमचे साथी समालोचक जर पाहिलं, सन्माननीय स्वरूप धुरी यांचा एक समुद्र आवाज आपण ऐकला. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि आज स्पर्धेत जर पाहिलं, पहिल्या सामन्याची पहिली इनिंग इथं संपली जाते. आपण जाऊया दुसऱ्या मॅचकडे. विनंती असेल कॅप्टन्स रॅम्बो या संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर विनंती असेल YBCC कॅप्टन्स, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच रॅम्बो या संघाचे संघमालक जर पाहिलं, सन्माननीय श्री नितीनजी पवार सर, आपण असाल तर आपण देखील सर इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय रोहन सावंत सर, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण की पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. महत्वाची स्पर्धा, अग्रमानांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे आमच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये परळ विभागामध्ये ही स्पर्धा कंप्लीट केली जाते. सेंट्रल रेल्वेचं एक भव्य दिव्य मैदान आपण पाहतोय आणि या मैदानामध्ये बरेचसे मुंबईच्या बाहेरील भारतातील खेळाडू या मैदानात खेळून गेलेत. परंतु एक संधी या आमच्या मुंबई सेंट्रल प्रीमियर लीग चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगला अनुभव येणाऱ्या वेळेत, येणाऱ्या दिवसामध्ये आपण या मैदानामध्ये करणार आहोत. तर मॅच क्रमांक 2 कडे जाऊया. पहिला नाणेफेक केला जातोय. पहिल्या मॅचचा रॅम्बो वर्सेस YBCC टॉस करतील दीपेश सर यांच्या माध्यमातून. दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच रॅम्बो आणि YBCC दोन्ही संघाचे कॅप्टन्स, बोथ कॅप्टन्स, तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा असेल. स्पर्धेच्या माध्यमातून हेड्स कॉल केले, पाहूया टॉस कोण जिंकलाय. तर नक्कीच हेड्स टीम रॅम्बो YBCC. येस, YBCC या संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग. तर नक्कीच YBCC या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्पर्धा आपल्याला कशी वाटली? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है. हम लोग लास्ट 1-1.5 महीने से फुल प्रिपरेशन में थे. फुल कमेटी ने मेहनत की है टूर्नामेंट सक्सेस करने के लिए.
तर नक्कीच सर स्पर्धा कुठली आयोजन करायचं असं त्यासाठी मेहनत असते. आपण 2 दिवस ही स्पर्धा खेळतो, परंतु या स्पर्धेची जर मेहनत जर पाहिली तर आपल्याला 6 महिने 4 महिने अगोदर करावी लागते आणि ही मेहनत तुमच्या आयोजन कमिटीने भव्य दिवस स्वरूपात केली आहे. आम्हाला देखील अभिमान असेल की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन म्हणून तुम्ही बोलवलं आहे. स्वरूप असतील आमच्या लालबागमधून बिलॉंग करतात, मी सुपेश कामते करोडमधून बिलॉंग करतो. त्याचबरोबर मी जातोय संघमालक आमच्या YBCCचे रोहन सावंत सर, आपण इकडे जवळ यायचं प्लीज. YBCC या संघाचे संघमालक जर पाहिलं तर रोहन सावंत सर इथं पाहायला मिळतात. सर आपला संघ आज मैदानामध्ये उतरतो. मॅच क्रमांक 2 साठी 12 संघमालक आपल्याला स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. आपला अनुभव आमच्या खेळाडूंपर्यंत आपण पोहोचवायचा. आमच्या आयोजन कमिटीने जी मेहनत घेतली आहे ती देखील आमच्या संपूर्ण खेळाडूंपर्यंत आपण पोहोचवायची आहे. प्रथमच तर रॅम्बो CC आणि YBCC हे काही वेगळे संघ नाही आहेत आणि मुंबई सेंट्रल 8मध्ये आम्ही 12च्या 12 संघ एकत्रितच होतो आणि आम्ही एकमेकांमधूनच खेळून बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे हे कोणताही संघ असा वेगळा नाही आहे. पण आता एरियामधली मुलं खेळून वर येणं हे आमचं संघ मालकांचं एक धोरण आहे आणि त्यातनं एक नवीन संघ बनेल आणि तो बाहेर जाऊन खेळेल हीच आमची मनोकामना आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या हिशोबाने जर खेळले आणि आपलं प्रोत्साहन म्हणजे आमचं प्रोत्साहन तर त्यांना आहेच आणि आमचा सपोर्ट पण त्यांना असणारच आहे. पण त्यांची जी एकजुटीने खेळायची ताकद जर तयार झाली तर तो एक मुंबई सेंट्रल नंबर 8चा एक संघ तयार होईल. या हिशोबानेच आम्ही ही जी आपलं म्हणतो काय आपण जी ऑर्गनाईज केलेली आहे ती त्या हिशोबानेच केलेली आहे. त्यामुळे काही असं वेगळं काही हे नाही आहे, दृश्य नसेल, दृश्य एकच असेल, मुंबई नंबर 8 खेलेगा सब लोग. तर नक्कीच रोहन सावंत सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला संबोधित केले की ही स्पर्धा फक्त त्यांच्यासाठी खेळण्याची एक सुवर्ण संधी असेल. यातून जे चांगले खेळाडू खेळतील, 15 खेळाडू असतील, 11 खेळाडू असतील, ते आपल्या मुंबई सेंट्रल 8साठी त्या संघाचं प्रतिनिधित्व करतील आणि तो संघ येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर ज्या मोठ्या स्पर्धा सध्या चर्चेत चालू आहेत त्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायला भेटतील. तर मित्रांनो, खेळाडूंनी लक्ष ठेवायचं आहे की आपण फक्त ही स्पर्धा जिंकण्यासाठी नाही तर आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबई सेंट्रल 8कडनं देखील खेळण्याची सुवर्ण संधी असेल. धन्यवाद रोहन सर, तुमच्या टीमला खूप शुभेच्छा असतील. मी जातोय रॅम्बो या संघाचे कर्णधार सर कुतुब सर यांच्याकडे जातोय. रॅम्बो संघाचे कर्णधार आहेत. सर आपल्याला ही स्पर्धा कशी वाटली, कारण की पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आम्हाला आमच्या आयोजन कमिटीबद्दल या स्पर्धेबद्दल आपल्याकडनं ऐकायला आवडेल. सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही आज मैदानात आहोत आणि त्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आमच्या समोरच आम्ही बघितलेल्या आहेत. तर ह्या लोकांचं म्हणजे जेवढं अभिनंदन करायचं ते कमी आहे. पण त्यांना फक्त एकच विनंती आहे की पुढच्या वेळी जेव्हा आयोजक करणार तर तरुण मुलांनाही संधी द्या. जे अंडर 16 आहे प्रत्येक टीमला सांगा की तुमचे 1-2 खेळाडू टीममध्ये खेळले पाहिजे. त्यांनी काय ती सायकल तयार होईल. सायकल तयार झाल्यावरती आपल्याकडे खूप चांगले खेळाडू उद्भवतील. थँक्यू. तर नक्कीच सर, आपण ज्या प्रकारे सांगितलं त्याचबरोबर आमचे नितीन पवार सर असेल. नितीन पवार सर, आपण जरा जवळ यायचं आहे. सर आपण या संघाचे संघमालक आहात. एक अनुभव आपण क्रिकेट खेळले आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून आज आपल्याला एवढ्या मोठ्या मैदानामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व पहिलं आहे. या पर्व पहिल्यामध्ये का आपल्या मनामध्ये चालू असेल? पहिलं तर कमी वेळेमध्ये ना चांगलं आयोजन केलं आहे ह्या ऑर्गनायझरने. त्यांना शुभेच्छा आणि असेच पुढच्या वर्षी पण छान टुर्नामेंट भरवा याच्या शुभेच्छा. तर नक्कीच नितीन पवार सर, आपण ज्या शुभेच्छा दिल्यात, कारण की पर्व पहिल्यामध्ये जर असं दृष्ट असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये तर ह्याच्यापेक्षा डबल पाहायला मिळेल. कारण की मैदान खूप चांगलं आहे. या मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला या मैदानामध्ये खेळायचं आणि ही सुवर्ण संधी आमच्या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीगने उपलब्ध केली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचा मी जाहीर आभार मानतो. आणि त्याचबरोबर मॅच क्रमांक 2चा टॉस झाला आहे. YBCC संघाने टॉस जिंकल्या, प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आमच्या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025च्या माध्यमातून. तोपर्यंत ओव्हर टू कॉमेंट्री स्वरूप धुरी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मॅचच्या दिशेने वळूया. मॅच मध्ये काय सुंदर ॲग्रेसिव्ह स्टार्ट दिला गेलाय. एक चांगला ॲग्रेसिव्ह स्टार्ट आपल्याला येताना पाहायला मिळाला. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. टायमर आपल्याला टेनिस क्रिकेट माध्यमाच्या साईटवरनं पाहायला मिळतोय. या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून अख्ख्या जगभरात हे सामने लाईव्ह दाखवले जात आहेत.
आमच्या सोबत जे ऑनलाईनरित्या प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .in लाईव्ह वरती आपलं स्वागत. त्याचप्रमाणे या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025च्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये मी स्वरूप धुरी तुमचं स्वागत करतो. दरम्यान सुरुवात होते पुन्हा एकदा गोलंदाजीला. राज पुढचा चेंडू घेऊन यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत. आमचे ऑनलाईन स्कोरर जे आहेत तर कृपया करून माईकशी संपर्क साधायचा आहे. ऑनलाईन स्कोरर चार चेंडूंनंतर धावसंख्या 6 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला मात्र डिस्पॅच केलं जात आहे ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. या स्पर्धेमधला पहिला उद्घाटनीय षटकार जर कोणाच्या बॅट मधनं आलाय तर तो आलाय मनीष यांच्या बॅट मधून. मनीष यांच्या बॅट मधून ओव्हर द डीप स्क्वेअर लेग स्टायलिश फटका. काय सुंदर फटका खेळलाय. आणि नक्कीच आपण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून रिप्ले त्या फटक्याचा जर पाहू शकलो तर नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा पर्वणी असेल. कशा प्रकारे पेस ऑन डिलिव्हरी होती आणि ती पेस ऑन डिलिव्हरीला मात्र डिस्पॅच केलं गेलं ओव्हर द डीप स्क्वेअर लेग षटकारासाठी. सुंदर फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू राज आखोट टप्प्याचा बॉल यावेळेला सुद्धा कट केलाय. आणखीन एकदा गॅप मध्ये चेंडू. 41 धावांचा पाठलाग करताना आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा अगदी पॉवरफुल केलाय वापर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16. बिनगडी बाद. मनीष अँड शैलेश ऑन फायर. 16 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर फॅल्कन या संघाकडून खेळणारे 11 खेळाडू तर उत्साही आहेतच, परंतु 12वा खेळाडू बनी सुद्धा उत्साही पाहायला मिळतोय. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते आहेत आणि प्रत्येक चौकाराला, प्रत्येक षटकाराला, प्रत्येक विकेटला आपल्या टीमचं पाठबळ उंचावताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मोठमोठे खेळाडू जे आज नावारूपाला येत आहेत त्यांनी सुद्धा ही कामगिरी कधीतरी केली आहे. 12वा खेळाडू, जोपर्यंत एखादा खेळाडू 12वा खेळाडू बनत नाही ना तोपर्यंत त्याला 11 मध्ये खेळण्याचं महत्त्व कधीही जाणवत नाही आणि हेच हा 12वा खेळाडू करत असतो. नक्कीच 6 चौकार आणि 6 षटकारांना या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे, आकर्षक कॅश प्राइज. त्याचप्रमाणे हॅट्रिकला सुद्धा या ठिकाणी कॅश प्राइज अनाउन्स करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 16 झाली आहे. लक्ष्य आहे 41 धावांचं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 16. दुसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रेयांक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि एक नवोदित गोलंदाज आपल्याला श्रेयांक पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर्सी नंबर 1, परंतु लेफ्ट हँड बॅटर यावेळेला टास्क असणार आहे लेफ्ट हँडर साठी सुद्धा. त्यांना पिक करणं कशा प्रकारे खेळतायत. शैलेश आखोट टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा. कट नक्कीच झाला चेंडू, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून अगदी बाहेरच्या अँगलला कट झालाय. वाईड बॉल या ठिकाणी इशारा मिळतोय पंचांच्या माध्यमातून. अगदी त्वरित आपल्या रनअपवरती येत आहेत. टायमरचं महत्त्व जाणतात श्रेयांक आणि त्याचमुळे श्रेयांक पुन्हा एकदा आपल्या रनअपवरती. 17 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन श्रेयांक होत आहेत तयार. आखोट टप्प्याचा बॉल यावेळेला त्याला डिस्पॅच केला गेलाय टुवर्ड्स द डीप स्क्वेअर लेग. स्ट्रॉंग झोन ऑफ द बॅटर. कधी शैलेश तर कधी मनीष, दोन्ही बॅटर्सनं मात्र आपल्या अग्रेसिव्ह स्टार्टचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे सर्व गोलंदाजांना. आणखीन एक षटकार आलाय, लगातारचा षटकार. धाव संख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. हॅलो. तर नक्कीच मॅच क्रमांक 1 कडे आपण गेलोत. माझे साथी समोलक जर पाहिला स्वरूप धुरी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 कडे आपण जाऊया. एक महत्त्वाची अग्रमानांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मी स्पोर्ट्स समालोचक सुपेश कामतेकर या
पहिल्या रजनीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. मुंबई सेंट्रल रेल्वेचं एक भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या मैदानामध्ये एक महत्वाची स्पर्धा देखील पाहायला मिळते, ती म्हणजे मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग अक्का खेलेगा मुंबई 8 असं यांचं ब्रीद वाक्य आहे या स्पर्धेचं. आणि ह्या मुंबई 8 मधील सर्व खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. तर येणाऱ्या सर्व 12 संघ मालकांचा देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक 2 कडे गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजचं नाव अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. बॉलर्स नेम श्रेयांक मकवाना गोलंदाजी करतायत. श्रेयांक सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंडने मारा करतोय. पहिलाच बॉल जर पाहिला थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंच म्हणून जर पाहिले अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये रोशन खापणे सर घाटकोपर फटवाडी मधून बिलॉंग करतात. त्याचबरोबर विजय केणी सर ट्रॉम्बे मधून बिलॉंग करतात. अर्थातच जर पाहिलं तर माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं आमचे अनुभवी पंच रवी पवार सर हे देखील पाहायला मिळतील. ते आमच्या लालबाग मधून बिलॉंग करतात. एपी पॅनलचे सर्व पंच या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर ही स्पर्धा जर पाहिली आपण घर बसल्या देखील पाहू शकता. लॅपटॉप असेल, टीव्ही असेल, LED स्क्रीन असेल, त्याच्यावरती स्पर्धा आपण पाहू शकता, अनुभवू शकता. आणि घरोघरी ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम अर्थातच आमच्या मुंबई आणि महाराष्ट्रामधील नावाजलेलं यूट्यूब चॅनल जर पाहिलं tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. तर ओव्हर टू स्वरूप पुन्हा जाऊया आपण. स्वरूप यांचा आवाज ऐकूया स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच क्रमांक 1 ओव्हर टू स्वरूप. थँक्यू. थँक्यू सो मच सर. 24 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. काय ॲग्रेशन असतं आणि कशा प्रकारे आपल्या टीमचं टेम्परामेंट सेट करायचं आहे, कशा प्रकारे आपल्या टीमचं मोमेंटम सेट करायचं आहे, हे किती गरजेचं आहे हे या दोन्ही बॅटर्सकडून दाखवलं जात आहे. शैलेश मकवाना आणि त्यांच्यासोबत मनीष यावेळेला सुद्धा पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता 25 वरती येऊन पोहोचली आहे. 1.4 षटकांनंतर तर धावसंख्या 25 वरती येऊन पोहोचली आहे. 25 धावा धावफलकावरती येऊन पोहोचलेली आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. श्रेयांक या ठिकाणी होत आहेत सज्ज. पुन्हा एकदा शैलेश यांच्या समोर. शैलेश चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत मनीष यांची सुद्धा चांगली बॅटिंग. 25 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत केली आहे या दोघांनी आणि ती सुद्धा केवळ 10 चेंडूंमध्ये. यावेळेला सुद्धा केलाय पुल. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक त्या चेंडूला चेस करत आलाय डीप फाईन लेग मधला आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघा कशा प्रकारे आता केवळ 19 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असणार आहे आणि या गोलाकार मैदानामध्ये ते अशक्य असं म्हटलं जात नाहीये. आपल्याला पाहायचा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे अंडर द लाईट्स कशा प्रकारे हा खेळ चालणार आहे. कारण अंडर द लाईट्स खेळणं तितकंच मुश्किलीचं असतं आणि कशा प्रकारे या मैदानामध्ये खेळ चालणार याकडे सुद्धा नजरा असणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला श्रेयांक पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र पुल केलाय. फिल्डरच्या हातापर्यंत डिलिव्हरी केली गेली आहे आणि श्रेयांक यांना त्यांची पहिली विकेट मिळते. शेवटच्या चेंडूवरती होत आहेत गडी बाद. घनाघाती शैलेश यांना पाठवलं जात आहे माघारी. पहिला गडी या ठिकाणी होतोय बाद आणि शैलेश परततील तंबूच्या आश्रयाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या येऊन पोहोचते आहे. टीम फॅल्कन्स 27 for 1.
यावेळेला सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या पहिल्याच बॉलवरती बीट करताना पाहायला मिळाले आपल्याला साहिल कुबल. नक्कीच आता मॅच जर पाहिली तर 17 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे, परंतु प्रयत्न या ठिकाणी सोडायचे नाहीयेत बजाज मारुती या संघाला, कारण आपण लो स्कोर सुद्धा डिफेंड होताना पाहायला मिळालेत आणि हाय स्कोर सुद्धा चेस होताना पाहायला मिळालेत. गेम ऑफ अनसर्टनिटीज, अनिश्चिततांचा खेळ म्हणून या क्रिकेटला ओळखलं जातं. या खेळाची ओळख आहे ती आणि या खेळामध्ये कधी काय घडेल याचं प्रेडिक्शन, अनप्रेडिक्टेबल गेम ऑफ अनसर्टनिटीज आपण ज्याला म्हणतो, क्रिकेटचा हा खेळ आहे. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये आतापर्यंत या पहिल्या मॅचमध्ये 2.2 षटकांमध्ये 28 धावांवरती येऊन पोहोचलाय संघ. लक्ष जर पाहिलं तर 41 धावांचं आहे आणि अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 13 धावांची. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने एक धाव घेतली आहे. अपील आहे यावेळेला डायरेक्ट हिटची. नॉट आउटचा इशारा पंचांकडनं घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 29 वर येऊन पोहोचली आहे. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी, विजयासाठी फॅल्कन या संघाला. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी साहिल कुबल यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल आहे, यावेळेला लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा वारंवार स्ट्राईक रोटेशन केलं जाते. बघा, षटकार आणि चौकार तितकेच महत्वाचे आहेत, परंतु ज्या वेळेला सामना आपल्या दिशेने ऑलरेडी आलाय त्यावेळेला सिंगल डबल्समध्ये कशा प्रकारे डील केलं जावं याची सुद्धा व्याख्या या दोन्ही बॅटर्सकडनं आपल्याला पटवून दिली जात आहे. कशा प्रकारे स्ट्राईक रोटेशन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आपल्या फील्डला थोडंसं डाऊनग्रेड करण्यासाठी यावेळेला सुद्धा कट केला आणि त्याचाच हा रिवॉर्ड आहे. यावेळेला यष्टीरक्षकाकडून चूक झाली, वारंवार सिंगल्स येत होते, प्रेशर वाढत चाललं होतं आणि हा एक डबलचा फटका. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा घेतल्या गेल्या, लेट कट खेळला गेला त्या ठिकाणी आपल्याला बॅटरच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली. अजूनही 9 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. यानंतर केवळ 2 षटकांचा खेळ उरणार आहे. यावेळेला स्वीप केलाय त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम फॅल्कन्स यांची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 33. 1 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंवरती 8 धावांची असणार आहे आवश्यकता. फॅल्कन या संघाला उद्घाटनीय सामना जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज आहे. बघा कशा प्रकारे एक चांगला स्टार्ट जर स्पर्धेमध्ये घेतला गेला तर त्या पुढची जी मोहीम असते ती मोहीम मात्र पार पाडायला कोणत्याही खेळाडूवरती दडपण राहत नाही आपला परफॉर्मन्स बाहेर येण्यासाठी. आणि त्याचमुळे ही रणनीती जी आहे ती नेहमीच मदत करून जाते संघांना. परंतु बाउन्स बॅक या ठिकाणी चांगलं करावं लागेल. फ्लड लाईट्स या ठिकाणी ऑन होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला मैदानाच्या. नक्कीच या सेंट्रल रेल्वे मैदानाच्या या ठिकाणी फ्लड लाईट्स ऑन होत आहेत आणि आता अंडर द लाईट्स खेळ चालणार आहे या सामन्यामध्ये आणि पुढचा सामना संपूर्णपणे अंडर द लाईट्स होणार आहे. लाईट्स या ठिकाणी झाल्या आहेत ऑन आणि आता खरी परीक्षा असणार आहे. अंडर द लाईट्स कशा प्रकारे बॉलच्या लाईन आणि लेंथला जज केलं जातं, किती प्रमाणात बॉल ग्रिप होतो, किती प्रमाणात बॉल ड्रिफ्ट होतो, या सर्व फॅक्टर्सला नजरेत ठेवून यावेळेला आपण पुढे जाणार आहोत. यावेळेला फ्लिक केलाय बॉलला. 1च धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. 7 धावांची अजूनही गरज असणार आहे. 7 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी, या पहिल्या सामन्याला जिंकण्यासाठी. अगदी 1 साइडेड विजयाच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी फॅल्कन या संघाची सुरू आहे. परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी काही कमबॅक केलं जाणार का, काही कमबॅकची आशा बाळगली जाणार का. यावेळेला सुद्धा पायांवर आदळलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात कदाचित ही धाव ग्राह्य धरली जाणार आहे. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. नक्कीच ही धाव ग्राह्य धरली जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. 6 धावांची गरज आहे. यावेळेला बाद होत आहेत त्रिफळाचीच्या स्वरूपात.
लेग स्टंपची बेल जी आहे ती अगदी अचूकरित्या उडवली आहे. कशा प्रकारे लाईन आणि लेंथला हाताळला आपण पाहूया. फुलर लेंथचा बॉल होता, अगदी मिसजज केलं त्या चेंडूला आणि लेग स्टंप या ठिकाणी उडवला. लेग स्टंप बेलची वाट लावली यावेळेला गोलंदाजानं. माघारी परतेल बॅटर क्रमांक 2 नयन होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 35. 2 गडी बाद. अजूनही गरज असणार आहे 6 धावांची आणि चेंडू उरलेत 9. 6 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. तीन 3.3 षटकांनंतर धावसंख्या होते 35. सुरुवात होते पुन्हा एकदा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीतू चौहान या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्यांचा चकचा नो बॉल या ठिकाणी देण्यात आला होता यावेळेला कट केला आहे. पहिल्याच बॉलला आपल्या ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळतात आपल्याला जीतू. 5 धावांची आता गरज असणार आहे. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो. फॅल्कन या संघाला जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. परंतु विसरता येणार नाही आपल्याला की मनीष अजूनही ऑन स्ट्राईक आहेत. 1 षटकार आतापर्यंत त्यांनी खेळलाय. त्यांच्या बॅट मधला तो स्टायलिश स्ट्रोक ओव्हर द डीप स्क्वेअर लेग अजूनही लक्षात राहिलाय. परंतु त्याच प्रकारच्या स्ट्रोकनं या मॅचला संपवलं जाणार का, की मग सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करून आपल्या पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल होणार. यावेळेला त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि फिनिशेस इन स्टाईल. पहिल्या मॅच मध्ये फाल्कन या संघानं विजय प्राप्त केलाय आणि या स्पर्धेची उद्घाटनीय शुभ सुरुवात केली. नक्कीच मॅच समरीकडे जर पाहायचं झालं तर बजाज मारुती वर्सेस फॅल्कन्स असा सामना झाला. फॅल्कन्स यांनी टॉस मात्र जिंकला, परंतु या मॅच मध्ये मन जिंकलू शकले नाहीत. पहिल्यांदा नक्कीच टॉस जिंकला आणि मन सुद्धा जिंकलं. या मॅच मध्ये पहिल्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बजाज मारुती यांना. 40 धावा केल्या केवळ आणि त्यामध्ये योगदान राहिलं ओम बिर्जे यांचं. जय यांचे विकेट्स फार महत्त्वाच्या राहिल्या. 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा देऊन 6च्या इकॉनॉमीनं 2 गडी बाद केले. त्यानंतर सिद्धेश पवार यांचं त्यांना चांगलं सहकार्य राहिलं. तर फॅल्कन्स यांनी फलंदाजी करत असताना मनीष यांनी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग खेळली. 10 चेंडूंमध्ये 24 धावा करत असताना